रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। बहिरेवाडीत ज्योतिरादित्य कोरे यांच्या हस्ते जनसुराज्याच्या पदयात्रेचा शुभारंभ। कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील जनसुराज्य पुरस्कृत विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार अमरसिंह पाटील आणि जनसुराज्य पक्षाचे पंचायत समिती उमेदवार रणजित शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेचा शुभारंभ युवा नेते ज्योतिरादित्य कोरे यांच्या हस्ते बहिरेवाडी येथे करण्यात आला। ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरातून या पदयात्रेला प्रारंभ झाला। यावेळी माजी उपसभापती तथा वारणा साखर कारखान्याचे संचालक रवींद्र जाधव यांनी आपल्या मनोगतातून दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्य देण्याची ग्वाही दिली। वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव यांनीही आपसातील मतभेद विसरून आमदार डॉ. विनय कोरे यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असा विश्वास व्यक्त केला। उमेदवार अमरसिंह पाटील व रणजित शिंदे यांनी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगत सर्वांचे सहकार्य मागितले। भैरवनाथ मंदिरातून निघालेली पदयात्रा गावातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत पुन्हा मंदिर परिसरात समारोप झाले। या पदयात्रेत बहिरेवाडी गावासह कोडोली मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी सरपंच प्रमिला जाधव, माजी सरपंच शिरीष कुमार जाधव, उपसरपंच राजाराम जाधव, युवा नेते अमिय जाधव, माजी उपसरपंच युवराज भोसले, सदस्य प्रदीप चव्हाण, हरी सदू जाधव, शिवाजीराव जंगम, भैया साळोखे, उत्तम मतसागर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे। आपण सामाजिक बदल व्यक्त होऊन दाखवा 5 वर्षांनी सामाजिक सर्वजण जाहीर करतो माझ्याकडून आणि प्रत्येकाला सगळ्यांचे आशीर्वाद प्रेम आम्हाला सगळ्यांना मिळावे आणि भोगस मताने निवडून देण्याचा त्या भैरवाडीचा मोलाचा वाटा असू दे एवढी विनंती करतो। या ठिकाणी व्यक्त होतो परमेश्वर आपल्या सर्वांना ही राजकीय इच्छाशक्ती पुढे नेण्याची शक्ती द्यावी अशी देवाच्या चरणी मी प्रार्थना करतो। आमचं चिन्ह माझं चिन्ह छत्री आहे आणि सरकारचं चिन्ह नारळाचे भाग आहे। आपण एकमेकांच्या विचाराने केलेले उद्याच्या 3-4 दिवसामध्ये माणसांना ही चिन्ह समजावून सांगायला लागते कारण आता छत्री म्हणलं एक नवीन चिन्ह आहे। कारण आपण जर या ठिकाणी आज आपण भैरोबाच्या मंदिरात आहोत, सर्वांनीच एक भैरोबा चरणी अशी प्रार्थना करूया की कसल्याही परिस्थितीत जे काय सावकारांचं असणारं म्हणजे शिंदे सरकार असू द्या किंवा आमचे अमर भाऊ असू द्या यांना प्रचंड मताने आपण या ठिकाणी निवडून द्यायचं आहे। अशा पद्धतीनं आपण विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।